सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या जन्मस्थानापासूनच दशम स्थानामध्ये चंद्र आणि एकादश स्थानामध्ये शनी मंगळ योग आहे. तेव्हा तुम्ही केलेले प्रयत्न काही आज व्यर्थ जाणार नाहीत. नोकरी असो किंवा व्यवसाय, यश तुम्हाला मिळेल आणि तुमची कामं व्यवस्थित पूर्ण होतील. सोमवारी रुद्राभिषेक केल्यामुळे तुमच्या समस्या कमी होतील. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याचा योग असून तुमचा थोडासा खर्च देखील होऊ शकतो. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर विरोधकांचा तुम्हाला थोडा त्रास आहे, परंतु कामात फोकस केल्यामुळे सगळं काही ठीक होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. मोठ्या व्यक्तीच्या मदतीमुळे व्यवसायामध्ये प्रगती असेल. शुभ कार्यासाठी तुम्ही खर्च करणार असून तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. तुमचा राशी स्वामी हा शुक्र बुधासोबत प्रथम स्थानात आहे. तेव्हा नवीन समस्या येण्याची तुम्हाला भीती आहे, परंतु संयमानं वागलात तर संकटातनं नक्कीच बाहेर पडाल. तुमचे प्रोजेक्ट वाढत आहेत आणि तुम्ही फार मेहनत घेताय, परंतु तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या जन्मकुंडलीमध्ये नवम स्थानामध्ये कुंभ राशीतील राहू आणि प्रथम लग्न केंद्र स्थानात गुरु आहे. अशा ग्रहस्थिती म्हणजे तुमच्या ह्या ग्रहस्थितीत मूड उत्तम राहील. बुद्धी आणि कौशल्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. राजकीय क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून भ्रमंतीची स्थिती होती ती कमी होईल. मुलांकडनं तुम्हाला एक समाधानकारक बातमी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक योग घेऊन आलाय. नोकरी, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती आज दिसून येईल. घरामध्ये अविवाहित मंडळी असतील तर तुम्हाला स्थळ येतील. वरिष्ठांची मदत तुम्हाला मिळेल, त्यामुळे प्रोजेक्ट तुमचे वेळेत पूर्ण होतील. तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कला, क्रीडा किंवा साहित्य क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या समस्या कमी होतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी व्यवसायामध्ये चढउतार आहे, परंतु वेळेनुसार तुमची परिस्थिती ठीक होईल. तुमचं पेंडिंग पेमेंट मिळण्याचा तुम्हाला योग आहे. ग्रह नक्षत्रांचे बदल कौटुंबिक जीवनामध्ये फारसे नाहीत असं आहे. तुमचे मतभेद किंवा वाद तुमच्या बायकोशी होऊ शकतात, परंतु तुम्ही संयमानं वागा आणि शांतपणे वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये प्रगतीची संधी आहे, त्याचा लाभ घ्या. कोणतंही काम घाईघाईमध्ये करू नका. संयम आणि हुशारी महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी बुध एकादश स्थानामध्ये भ्रमण करतोय. यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तणावाची स्थिती असेल, त्यामुळे सावध राहा. तुमच्या घरामध्ये मालमत्ता किंवा संपत्तीच्या कारणानं मतभेद होऊ शकतात. तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळायला हवी. विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागेल तरच त्यांना मनासारखं यश मिळेल. संध्याकाळी व्यापाराच्या दृष्टीनं काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास
तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. धनु राशीतील चंद्र तृतीय प्रमुख केंद्रस्थानामध्ये असल्यामुळे धनलाभाचे योग आहेत. मुलांकडनं तुम्हाला एखादी खुश खबर मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. मालमत्तेच्या व्यवहारातनं तुम्हाला लाभ, मग नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्हाला उत्तम यश मिळेल. कोर्ट किंवा सरकारी कामं पटापट मार्गी लागतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, उत्तम यश असून तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा मीन राशीमध्ये आणि चंद्र धनु राशीमध्ये द्वितीय स्थानात भ्रमण करतोय. तुमचा प्रभाव वाढेल, तसेच बोलण्याला वजन प्राप्त होईल. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु धैर्य आणि हुशारीनं वागा, म्हणजे तुमची कामं पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली संधी आहे. तर राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कठोर मेहनत ही घ्यावी लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. प्रवासाचा तुम्हाला योग आहे, परंतु प्रवासामध्ये तुम्ही सावध राहा. काहीही झालं तरी रागावरती नियंत्रण ठेवा आणि कोणालाही अपशब्द बोलू नका. मुलांकडनं तुम्हाला एक खुश खबर मिळणार आहे. काही नवीन खर्च तुमच्या समोर येतील. तुमच्यावरती खोटा आरोप देखील होण्याची शक्यता असल्यानं तुम्ही सावध राहून काम करा. कामामध्ये कोणत्याही प्रकारची घाई गडबड तुम्हाला टाळायला हवी. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आज जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. तुमचा राशी स्वामी हा शनी तृतीय स्थानात असून षष्ठ स्थानामध्ये मिथुन राशीतील गुरु आहे. तेव्हा तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी मिळेल. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःची नवीन ओळख तुम्ही तयार कराल. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती असून तुमचा मान सन्मान वाढेल. सिंह राशीच्या व्यक्तीकडनं एखादा प्रस्ताव जर आला तर तो स्वीकारण्याआधी तुम्ही सखोल विचार करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीनं आज सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या राशीचा चंद्र एकादश तृतीय स्थानातील धनु राशीमध्ये भ्रमण करतोय. तेव्हा व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण करताना सावध राहा. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. खर्च जास्त झाल्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. घरगुती कामांसाठी तुमची धावपळ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाचा वेग आणि कौशल्य यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. तुमचा राशी हा स्वामी मिथुन राशीत असून प्रथम लग्न केंद्रात राहू असल्यामुळे राज्याभिषेक योग तयार होतोय. विरोधकांचा तुम्ही आज अगदी धुव्वा उडवणार आहात. तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढेल. आराध्य दैवत, कुलदैवत आणि गुरुजन यांच्यावरती श्रद्धा ठेवल्यास तुमच्या कामातील समस्या दूर होतील. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.